पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही तर राजीनामा देईन आणि त्यांना साताऱ्यातून निवडून आणेन असं विधान उदयनराजे भोसले यांनी केलंय। ते बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेत बोलत होते। यावेळी बोलताना उदयनराजे भावूक झाले। बीडच्या जनतेसमोर त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली तर नेहमीप्रमाणे त्यांनी कॉलर उडवत पंकजांना मतदान करण्याचं आवाहन केलं। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। ताडाळी येथून निघालेल्या रॅलीत समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार यांची सभा होणार आहे। कल्याण पश्चिमेत यशवंतराव चव्हाण क्रीडांगण मैदानात ही जाहीर सभा सायंकाळी घेण्यात येणार आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जेलमधून बाहेर येताच अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली। मोदी सत्तेत आले तर उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव आणि ममता बॅनर्जींनी जेलमध्ये टाकतील असं भाकीत केजरीवालांनी वर्तवलंय। मोदी जिंकले तर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलतील असंही केजरीवाल म्हणाले। अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने निवडणूक प्रचाराकरिता केवळ अंतरिम जामीन मंजूर केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे त्यांना 2 जूनला पुन्हा एजन्सी समोर सरेंडर करायचं असल्याचंही अमित शहा यांनी सांगितलं। महाविकास आघाडीच्या मुंबईतील सभेत केजरीवाल उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। मुंबईत महाविकास आघाडीची 17 मे रोजी सांगता सभा होणार आहे आणि या सभेचं निमंत्रण केजरीवालांना देण्यात आलंय। त्यामुळे केजरीवाल मुंबईतील सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात शिवसेनेच्या सभेत राडा झालाय। सभा संपल्यानंतर काही अज्ञातांनी शिवसेनेचे अधिकारी असलेले गणपुरे यांची गाडी जाळून टाकली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात धाराशिव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम धर्मीयांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय।